आज महाराष्ट्रीयन पद्धतीने भेंडीची सुक्या भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर काय करायचं, भेंडी चांगली धुवून पुसून त्याचे 1-1 इंचाचे तुकडे करायचे आणि लसूण चांगला ठेचून बाजूला ठेवायचा, मिरच्या वगैरे कापून घ्यायच्या, टमाटे बारीक चिरून घ्यायचे. आता गॅसवरती कढई ठेवायची, कढई चांगली तापली की त्यात भेंडी टाकायची. त्याच्यानंतरच आपण पाव चमचा तेल टाकून ती भेंडी छानपैकी परतून घेणार आहोत, जेणेकरून त्या भेंडीला डाग येतील. ह्याने काय होतं, भेंडी आपली चिकट होत नाही आणि नंतर जेव्हा फोडणी करून आपण शिजवतो तेव्हा ती लगेच शिजते. मग भेंडी चांगली परतून झाली की आपण ती एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायची. आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचे आणि फोडणीचं साहित्य टाकायचे आपण मोहरी, जिरे, नंतर मग टाकायचे कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे सगळं सामान आपण चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून ते लसणाचा कलर चेंज होईल, थोडासाच कलर चेंज झाला पाहिजे. त्यानंतर मी टमाटे टाकते बारीक कापलेले. आता टमाटे आपल्याला लवकर नरम व्हायसाठी आपण त्यात टाकायचे थोडंसं मीठ आणि हे टमाटे झाकून ठेवायचे. 1-2 मिनिटाने टमाटे चांगले नरम होतात. टमाटे चांगले नरम झाल्यानंतर त्यात आपण भेंडी टाकतोय. टमाटे आपल्याला सुके करायचे नाही आहेत, त्यातलं पाणी पूर्ण काढायचं नाही, नरम फक्त करायचे. त्यातच आपण आता भेंडी चांगली परतून घेणार आहोत 1-2 मिनिटासाठी. भेंडी चांगली परतली की त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, पुन्हा थोडंसं ढवळायचे, मीठ पूर्ण सगळीकडे पसरून द्यायचे आणि झाकण ठेवायचे. आता आपण गॅस बारीक करणार आहोत आणि बारीक गॅसवरती पुढची प्रोसेस करणार आहोत. 2 मिनिटासाठी फक्त 2च मिनिटासाठी झाकण आपण ठेवायचे, झाकण काढायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवरतीच भेंडी पुन्हा परतायची, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर कमी होईल. आता ही ती भेंडी आपली तयार झाली. कोथिंबीर टाकायची आणि सर्व करून घ्यायची. भेंडी अतिशय उत्तम लागते, करून पहा. बाय.